खारघर स्टेशन जवळ फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आपण घेऊन आलोय रिसेल प्रॉपर्टी. अशी प्रॉपर्टी आहे ज्याचा कार्पेट 750 प्लस आहे. तर आपण प्रॉपर्टीकडे चाललोय. त्या अगोदर बघूया खारघर स्टेशन पासून त्या प्रॉपर्टीकडे जाण्यासाठी कनेक्टिव्हिटी काय आहे. तर कनेक्टिव्हिटी ऑटो रिक्षा स्टँड आहे. राईट साईडला स्कायवॉकच्या त्या साईडला बघितलं तर बसेस वगैरे जातात. सेक्टर 10 मध्ये आपला प्रोजेक्ट आहे. तर वळूया आपण आपल्या प्रोजेक्टकडे. खारघरचं सर्वात महत्वाचं एक गोष्ट सांगतो तुम्हाला. खारघरच्या राईट साईडला म्हणजे खारघर पासून तुम्ही जसं बाहेर पडता तसं सेक्टर येतं 2, 8, 10. ओके. मग त्या साईडला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे लागतो. त्या साईडला सेक्टर 3 पासून ते सेक्टर 40 पर्यंत सेक्टर्स आहेत. आणि सर्वात महत्वाचं आता नियर बाय स्टेशनला जे गामीचे प्रोजेक्ट चालू आहेत, द डोमसचे प्रोजेक्ट चालू आहेत, त्याचा जर रेट बघितला तर आत्ताचा रेट आहे 2,75,00,000. हा 2 BHK चा रेट आहे. ठीक आहे. परंतु 5 मिनिटाच्या अंतरावर चालतही जाऊ शकता. 15 मिनिटं लागतात जास्तीत जास्त. ठीक आहे. किंवा शेअरिंग रिक्षाने गेलात तर 20 रुपयामध्ये तुम्ही विदिन 5 मिनिटामध्ये पोहोचता. अदरवाईज बसेस सुद्धा आहेत. 12 रुपयामध्ये बसेस तुम्हाला सेक्टर 10 मध्ये सोडतं. ठीक आहे. हा जो सेक्टर आहे हा प्राईम सेक्टर आहे, सेक्टर 10. कारण की इथे खारघरचं सर्वात मोठं हॉस्पिटल आहे, मेडिक्युअर हॉस्पिटल. आणि सर्वात महत्वाचं बघायला गेलं तर खारघर एक एज्युकेशन झोन म्हणून मानलं जातं. प्रत्येक सेक्टर मध्ये स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल दिलेले आहेत. जसं आपण सेक्टर 2 मध्ये बघू शकता या साईडला गार्डन्स आहेत. जसं सिडकोच्या प्रत्येक सेक्टर मध्ये गार्डन आहेत. जर सर्वात महत्वाचं सांगितलं तर खारघर मध्ये ग्लोमॅक्स मॉल, माझ्या राईट साईडला तुम्ही बघताय ग्लोमॅक्स मॉल आहे. त्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर खारघर मध्ये एक एज्युकेशन मुळे इकडचे रेंटल इन्कम जे आहे, ठीक आहे, ती खूप हाय आहे. नवी मुंबईमध्ये खूप हाय रेंटल इन्कम नवी मुंबईमध्ये कुठल्या लोकेशनला मिळत नाही. परंतु खारघर मध्ये रेंटल इन्कम 2 BHK ची 45 लाख प्लस जाते. ओके. तर ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे जे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्यासाठी. ठीक आहे. आता आपण वळतो राईट साईडला. मी पूर्ण सेक्टर 8 मधून तुम्हाला घेऊन जाणार आहे. कारण की तुम्हाला खारघर मध्ये काय काय आहे या सर्व गोष्टी आपण दाखवणार आहोत. ठीक आहे. तर हा एक मॉल्स आहे, लिटिल वर्ल्ड मॉल आहे हा खारघरचा. ठीक आहे. खारघरला एज्युकेशन हब म्हटलं जातं कारण की खारघर मध्ये बरेच असे कॉलेजेस आहेत जे बाहेरून म्हणजे दुसऱ्या स्टेट मधून लोक इथे एज्युकेशन साठी येतात. नोएडा, केरला मधून मेडिकल स्टुडंट इथे बरेच राहतात, बॅचलर. त्यामुळे इकडच्या रेसिडेन्शियल जे कोणी रेसिडेन्शियल आहेत त्यांना एक चांगला बेनिफिट मिळतो. बेनिफिट असा आहे की बॅचलर लोकांना रेंटल साठी रूम लागतात आणि त्या फ्लॅटची 2 BHK ची प्राइस तुम्हाला रेंटल साठी मिळते 45K म्हणजे 45,000 पर्यंत तुम्हाला रेंटल मिळू शकतं. जर तुम्ही फ्लॅट फर्निश केला तर त्याचं रेंटल 45K प्लस जातं. विदिन 55-60 अबाव जातं. पण सर्वात महत्वाचं बघायला गेलं तर खारघर एक ग्रीनरी सिटी आहे जिथे तुम्हाला बोलतात ना की प्रत्येक गोष्ट ही प्लॅन वाईजच केलेली आहे सिडकोनी. तर आता बघितलं माझ्या लेफ्ट साईडला बघितलं असं मुलं जातात ती रेड क्लिफ स्कूलची आहेत जे या सेक्टर मध्ये येते. नियर बाय सेक्टर 10च्या जवळ येतं. तर असे बरेचसे स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल दिलेले आहेत. तर आपण पुढे जाऊया. तर इथून आपण सरळ चाललोय. माझ्या लेफ्ट साईडला बघाल तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे जो पुण्याला कनेक्ट करतो आणि मागे मुंबईला कनेक्ट करतो. त्या व्यतिरिक्त जर बघितलं तर सेक्टर 10 मध्ये जी प्रॉपर्टी आहे ती रिसेल ऑप्शन आहे. परंतु त्या अगोदर जे कार्पेट होते त्यावेळेचे जे कार्पेट होते ते खूप मोठे आहेत कारण की लोडिंगच कमी होती. 18% लोडिंग होती. म्हणून इकडचे कार्पेट 750च्या आसपास आहे. आणि सर्वात महत्वाचा आपला जो प्रोजेक्ट आहे तो प्रॉपर ईस्ट वेस्ट फेसिंग आहे आणि विथ पार्किंग आपण प्रोजेक्ट देतोय की ज्यामध्ये तुम्हाला पार्किंग पण मिळते. 4th फ्लोअरला फ्लॅट आहे आणि बिल्डिंगची जर तुम्ही लाईफ बघितली तर सोसायटीने छान प्रॉपर मेंटेन करून ठेवलेली सोसायटी आहे ती.
जर बघितलं तर तुम्हाला वाटणार नाही की ही रिसेंटली एक 10-12 वर्ष अगोदर डेव्हलप झालेली आहे. तुम्हाला असं वाटेल की विदिन 3 वर्ष अगोदर हा प्रोजेक्ट रेडी झालेला आहे. ठीक आहे. खारघरचं सर्वात फेमस हॉटेल हायवे ब्रेक आपल्या समोर दिसतंय. इवन राईटला गेलात, ठीक आहे, तर बँक ऑफ इंडिया आणि सर्वात महत्वाचं हे सिडकोचं गार्डन, जसं मी सांगितलं सेक्टर 10 मध्ये सुद्धा सिडकोचं गार्डन आहे. तर सिडकोचं हे गार्डन आहे. ठीक आहे. आणि ह्या मेन रोडला जो येणार जाण्याचा जो रहदारी रस्ता आहे त्या रस्त्यालाच प्रोजेक्ट आहे. कुठे आतमध्ये जायची गरज नाहीये की तुम्हाला की हा रस्ता सोडून आतमधल्या साईडला प्रोजेक्ट असेल, तर तसं नाहीये मित्रांनो. मेन रोडलाच रस्ता आहे. G+7चा आपला कॉम्प्लेक्स आहे. 4th फ्लोअरला फ्लॅट आहे. रिसेल ऑप्शन आहे. नीट ऐका. आणि याची जी प्राइस आहे, ठीक आहे, ती म्हणजे बोलतात ना सर्वांना परवडणारी आहे. ज्यांना 2 BHK बघत आहेत खारघर मध्ये त्यांना परवडणारी प्रोजेक्ट हा लेफ्ट साईडचा प्रोजेक्ट आहे आपला शिवम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. ठीक आहे. तर मी लावतो आता सध्या इथे गाडी. आपण प्रोजेक्ट कडे बघूया. तर हा प्रोजेक्टला आता सध्या आपण आलेलो आहे. समोर बघू शकता G+7चा प्रोजेक्ट आहे आणि खालीच वेलनेस फॉरएव्हर आहे. 2 गेट दिलेले आहेत प्लस पार्किंग आहे. मित्रांनो ह्या प्रोजेक्टचा जर रेट बघितला, या प्रोजेक्ट मध्ये जो आपल्याकडे रिसेल ऑप्शन आहे त्याचा जर रेट बघितला तर आपण 1,15,00,000 निगोशिएबल रेट देतोय. यामध्ये पण चांगला निगोशिएबलचा रेट आहे. विथ पार्किंग प्रोजेक्ट आहे. तर तुम्हाला या प्रोजेक्टची जर डिटेल पाहिजे असेल तर कमेंट करा. डिटेल फॉलो करायला विसरू नका आणि साईट व्हिजिटसाठी आजच कॉल करा. बाकी खारघर स्टेशन पासून आपण पिकअप ड्रॉपची सुविधा ठेवलेली आहे मित्रांनो. धन्यवाद.